नमस्कार बांधवांनो, आज आपण कीर्तन म्हणजे काय आणि कीर्तनाचा उगम कसो झालो हे जाणून घेणार असो। मी ओंकार गावडे आणि तुमचं स्वागत आहे ओंकारचे गजल या यूट्यूब चॅनलवरती। वेगवेगळ्या पद्धतीन काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचितच नृत्य सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदकाक कीर्तन असा म्हणतात आणि हे करणारे व्यक्ती कीर्तनकार असा म्हटलं जातं। महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वी पार चालत इलेली आहे। कीर्तनात दोन प्रकार पडतात, एक म्हणजे नारदीय कीर्तन आणि दुसरो वारकरी कीर्तन, असे दोन प्रमुख प्रकार पडतात। नारद हे भारतातील आद्य कीर्तनकार असत असा मानला जाता। कीर्तनाचा उगम ह्यो नारद मुनींपासून झालेलो आहे। भारतवर्षात नारद मुनींनी कीर्तनाचा आरंभ केल्याने नारद मुनींनी महर्षी व्यासांका कीर्तन शिकवल्याने असा म्हटला जाता। पुढे त्याचो सर्वत्र प्रसार झालो। कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून केला जाता त्या स्थानाक म्हणजे देवर्षी नारदांची गादी असा म्हटला जाता। गीतेत नवविध भक्तीत कीर्तन ही एक भक्ती असल्याचा वर्णन असा। 9 प्रकारांपैकी कीर्तन ही एक भक्ती असा। भगवंताचा आणि थोर विभूतींचा गुणगान करणारी व पराक्रमांचा वर्णन करणारी ही एक प्राचीन कला असा। नंतरच्या काळात नारदीय कीर्तनाक वारकरी, रामदासी आणि राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले। वारकरी कीर्तनात पूर्वरंग आणि आख्यान असे दोन वेगळे विभाग नसतात। अभंगाचा गायन आणि त्यावर निरूपण अशा पद्धतीने टाळ्या मृदुंगाच्या घोषात 20 ते 25 वारकऱ्यांच्या साथीने वारकरी कीर्तन सादर केला जाता। वारकरी कीर्तनाची परंपरा खूप पुरातन असा। मंदिरात सादर होणारा कीर्तन संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या काठावर आणून जनसामान्यांपर्यंत एक नवीन परंपरा सुरू केल्याने वारकरी कीर्तन या आळंदी येथे वारकरी महाविद्यालयात शिकवला जाता। संत नामदेवांनी वारकरी कीर्तनाचा पायो घातल्याने वारकरी कीर्तन ही एक सांस्कृतिक लोकशाही पायाभरणी ठरली। ज्यावेळी ईश्वराचो नामघोष जय जयकार आणि आराधना संगीताच्या माध्यमातून केली जाता त्यावेळी तेका नामसकीर्तन असा म्हटला जाता। पंढरपुरात विठ्ठलाच्या वारीक नियमितपणे जाणाऱ्या आणि विविध संतांच्या अभंगावर मनापासून प्रेम करणाऱ्या संप्रदायाक वारकरी संप्रदाय असा म्हणतात। तर मित्रांनो, कीर्तन म्हणजे काय आणि कीर्तनाचा उगम आपल्या नारद मुनींपासून झालेलो आहे याची सविस्तर माहिती जर तुमका आवडली असा तर चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे जय जय रामकृष्ण हरी नक्कीच लिहा। धन्यवाद।